कुठे पोस्टर लावले आहेत, बरोबर आहे की नाही? हे खरे देव आहेत आमचे, समजलं का? याला म्हणतात देव. बरोबर आहे बा. देव ज्याचं नाव आणि मागे ना तो काही, देव ज्याचं नाव मागे ना तो काही, देव ज्याचं नाव मागे नाही काही, देव ज्याचं नाव मागे नाही काही. मनुष्याच्या पाही स्वतः साधू, मनुष्याच्या पाही स्वतः साधू, मनुष्याच्या पाही अग स्वार्थ साधू, देव ज्याचे नाव आणि मागे ना तो काही, देव ज्याचं नाव मागे ना तो काही, मनुष्याचं पाही स्वार्थ साधू. मनुष्यच आपल्या स्वार्थासाठी हे नाना तऱ्हेचे संघ उभे करते, कोणा गोठ्याला देव बनवून कोणा दगडाला देव बनवून, बरोबर आहे? बरोबर आहे. असं आहे. आणि आपलं स्वार्थ भलं करते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे आणि आपला प्रपंच पुढे कसा जाईल, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. गाडगे महाराज म्हणत अर्धी पोळी खा आणि अर्धी पोळी वाचवून ठेवा. एका पोळीतून अर्धी पोळी वाचवा, समजलं काय? अर्ध पोळी राहा पण मुलाला शिक्षण शिकवा. हे गाडगे महाराज सांगत, नेहमी नेहमी सांगत, समजलं काय? काय म्हणत? कारण बाबासाहेबांनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीला गाडगे महाराज सुद्धा प्रेरित झाले होते, म्हणून 13 दिवस उपाशी राहिले आणि 14 दिवशी मरण पत्करलं. याला म्हणतात सच्चा अनुयायी बाबासाहेबांचा गाडगे महाराज. समजलं का? ह्या गोष्टी आम्हाला शिकल्या पाहिजे. आणि म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? अरे तेरी याद आती है, ऐसा तेरी याद आती है, ऐसा तेरी याद आती है, ऐसा तेरी याद आती है, जैसे जाती जाती है. म्हणतो मनुवाद्याच्या काळात बाई बहु जनावर अन्याय होई, मनुवाद्याच्या काळात बाई बहु जनावर अन्याय होई. मी जगू का मरू बाई, मला का माझ्या कोलीच्या वाली नाही, मी जगू का मरू बाई, आमच्या कोलीच्या वाली नाही, मी जगू का मरू बाई, आमच्या कोलीच्या वाली नाही, मी जगू का मरू बाई, कसा धावून आला ग बाई. झालं सोनं या जीवनाचं, बरोबर आहे ना? झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाला एकच सई, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाला एकच सई, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाला एकच सई. लोकशाही युट्यूब चॅनल राहुल पोहनकर, स्टार सोलर गौरव खांडलकर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय फिब्रवजी बागडे साहेब मुक्काम घोराडवाले यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक या गवळणीवरती मिळाला आहे. शिला मी काय म्हणतो, मी तो माझा दोस्त नाही का, तू पालिस ना आपला कोलवा आपला तो टकल्या ते भाऊजी. अहो भाऊजी नाही, अहो तुझ्या दोस्तच ना ते. हा माझा छोटू बोकळे. हा बोकल्या त्याच्या हा कोणता धारगावाला. हा धारगावाला. मी त्याच्या बायकोले बोलवतो. तुम्ही बोलवता? हा तू बोलवते नाही तुम्ही बोलवायला.
अहो तो तिकडं येतो गेला दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेला का? हो, तर त्याच्या बायकोले बोलवतो म्हणलं. बोलवा हा, आणि तिला 2 गोष्टी सांगतो आणि तुम्ही दोघाही झाले चालला जा. असं म्हणताय का? हो, कधी बसले एकटी जाण्यापेक्षा बा चांगली युक्ती काढली तुम्ही. आहे ना. हो तुझ्या संगतीले येऊन जाईल कशी बी. पाहिजे तर आहे का नाही. मग काय? या झाले बरं होते. ते आवाज हा, मी आवाज देतो. लीलाबाई, अजून लीलाबाई आहेत का? पाटील साहेब, जय भीम, जय जय भीम. भीम, जय भीम भाऊजी. हा, भाऊ तर तिकडे दवाखान्यात गेला वाटते. का करता जी, काल 14 एप्रिल हा. होतं. त्या निमित्ताने आमच्या मोहल्ल्यामध्ये मस्त आलू भात न कढी वाटले. हा, असे खाल्ले ना. साऱ्या सकाळपासून हागाले धावले. पहिली म्हणली जा दवाखान्यामध्ये, हा. गेली बाई भरती होऊन राहिले. हो का. हो असे खाल्ले हो ना. हा, आणि हागाले गेले तो त्याच्यामुळे दवाखान्यात भरती झाली. हो. आहे का. तर मी का म्हणतो लीलाबाई, काय म्हणता? आता तुम्ही तर एकट्या झाले घरी. हो मी एकटीच आता आहे. या घरी बसून का करता. हो मग काय म्हणता? त्याच्यापेक्षा एक काम करा. कोणता? आमच्या इकडली आहे. हा हा, बरं. आमच्या इकडली आहे. तुमच्या इकडली? हो, गृह मंत्री अहो, बायको म्हणाल्या. बोलाले. बोला. म्हणतेस तुला हे खूप झाली मारल नाही का मला. भाऊजी भाऊजी मला सांगा, हा. हे, आमची मोठी बहीण आहे, राव काऊन भपकून राहिली असे? ते समजून नाही आलं सकाळपासून या डोक्यावर का बसलं का नाही. चांगली सांगायची तर बायको मला म्हणते, मी बाई म्हणतो ना, आपण बायको मला म्हणते. तर लीलाबाई तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही मा इकडले संघ नाही का कळपेसवले जा. कडमेश्वरला? हा. ते म्हणजे कशाला? ते म्हणजे असं तिथं आहे 15 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलच्या निमित्तानं हा. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. अरे बापरे. 3 दिवसाचं आयोजन आहे. 13, 14 आणि 15. 15. 13 तारखेला ऑर्केस्ट्रा होता. हा. 14 तारखेला 2 शायरांची दुय्यम होती आणि आजही 2 शायरांची दुय्यम आहे. अरे बापरे, मोठा कार्यक्रम हो, आहे. आणि मोठ्या चांगल्या वक्त्यांचं मार्गदर्शन आहे. असं का? हे एकटी आहे, मला हिच्यावर काही विश्वास नाही. वा. तुम्ही गेल्या तर हिरे कशी बोलत चालत घरवर येणार. हो का? नाही तर आता कोणी बायका भेटतेच का जी. हो हो नाही, नाही, 40 वर्षाचे पोट्टे झाले तर पोरी नाही भेटून राहिले. अगदी बरोबर आहे. एवढी सावली बायको गेली ना आलीच नाही तर मी का गली अरे बोलल्या बाबा. बाजू बसी. नाही 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 नाही, तुम्ही काही टेन्शन घ्या नको. म्हणून म्हणतो तुम्ही हिच्या संग जा. हा. हा, आणि कशा जाल माहित आहे का. कशा? असं जा. हा, गाठजोडा बांधून नाही का? अहो, झाली. हा. एक गाठजोडा घाल माझं नव्हते नव्हते. तू फटकतो नको इकडं तिकडं. आणशील मा फचिता. या बाई संग जा, या बाई संग ये. अहो, कालच गेली होती मी तिकडे पावायला तमाशा. हा. तो आपले भाऊ नाही का, तो रायमने जाऊ नको म्हणे. मुक्कामी? हा रोशन का. अरे त्याच्या वाटी नको जाऊ. जबरदस्ती हो. परत आली मी घरी. साधारण होस्ती नाही तो, समजलीस का. तर तुम्ही चालले ना. हो हो नक्कीच येणार. तो पेटी वाजवते बरं. रोशन भाऊ पेटी वाजवते. पेटी वाजवते. हो, कायची पेटी. तबला. हा, तबला पेटी. आता हे पेटी म्हणशील. हा, तर ऐक मी काय म्हणतो. सांगा बरं. अशा झाल्या नाल गुणवान आणि मिळवला महानग, मिळवला माळदिहारी. मिळवला माळदिहारी. अशा झाल्या नाल गुणवान मिळवला महानग, मिळवला अशा झाल्या नारी गुणवान मिळवला मानन. अहिल्याची झलकारी. अहिल्याची झलकारी. सावित्री गुणवान ग, सावित्री गुणवान दिले हार. सावित्री गुणवान, सावित्री गुणवान दिले होती. त्याचा घेऊन आदर्श व्हावे ग. आहा, आहा, आहा.
कवित्व पुरुषोत्तम महाराज सन्माननीय आमचे आदर्श आमचे गुरुवर्य ज्यांच्यापासून मला अनेक गीताला चालना मिळाल्या, अनेक गीतं बनवली. 2006 मध्ये मी पहिल्यांदा या स्टेजवर आलो होतो सन्मान्य सुरेश बाबू डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि तिथून सांगड झाली तर 2006 ते 2026 20 वर्ष मी या स्टेजवर आलो आणि साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मी 550 गाणे लिहिले. 550 गाणे लिहिले साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि लिहिलेच नाही, आज माझा काव्य संग्रह आला आहे आणि त्या काव्य संग्रहाचा या विचार मंचावर आता थोड्या वेळानं प्रकाशन होणार आहे. मी 150 गाण्याचा एक काव्य संग्रह काढलाय, पुस्तक काढलं आहे. त्या पुस्तकाचं आज या स्टेजवर प्रकाशन आहे डोंगरे साहेबांच्या मार्गदर्शनातून. तर त्यांच्याकडून मला परत या गवळणीवरती 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. माझ्याकडून त्यांना सतत प्रणाम, धन्यवाद. जय भीम, जय भारत. तसेच आमचे मित्र विनायकजी हावरे साहेब मुक्काम खुलत गाववाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा